नमस्कार मित्रांनो, मी किसन जाधव, सिंगतकर बंजारा शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला एवढीच सांगू इच्छितो की आज आपल्या 2024च्या विधानसभा इलेक्शन पार पडलेले आहे आणि या विधानसभा इलेक्शनमध्ये बंजारा समाजाचे प्रमुख नेतृत्व संजय भाऊ राठोड निवडून आलेले आहे डिग्रस दारव्हा मतदारसंघातून आणि मागच्या 4 ते 5 टर्ममधून ते आमदार आहे आणि 2 ते 3 टर्मपासून ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये काम करत आहे। पण आज असं एक कट कारस्थान रचल्या जात आहे की एवढं मोठे नेतृत्व संपवण्याचं जो कारस्थान आज रचल्या जात आहे आणि बंजारा समाजाचे प्रमुख नेतृत्व संजय भाऊ राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदामधून वगळण्यात येणार आहे अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर आणि मीडियावर वारंवार प्रसारित होत आहे। माझं एकच म्हणणं आहे, ज्यावेळी पोहरादेवीमध्ये नंगारा वास्तूचे भूमिपूजन झाले त्यावेळी लाखो जनसमुदाय त्या ठिकाणी जमला। त्याच्यानंतर 12 फेब्रुवारी 2022ला नंगारा वास्तूच्या संदर्भामध्ये आणखी एक त्या ठिकाणी सभा होती, त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठा जनसमुदाय आला होता आणि मागच्या महिन्यामध्ये 3 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या पोहरादेवीत आले होते। त्यावेळी मी त्यांनी लाखो जनसमुदाय त्या ठिकाणी पाहिला आणि सर्व जनसमुदाय आज संपूर्ण महाराष्ट्रातला नाही तर भारतातला बंजारा समाज संजय भाऊ राठोडच्या नेतृत्वाला मान्य स्वीकारून त्यांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळावं म्हणून महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आणि महायुतीचा या ठिकाणी विजय झाला। आज एवढ्या मोठ्या नेतृत्वाला जर संपवण्याचा कट कारस्थान आज राज्य सरकारचे काही लोक करत असेल तर याला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठा त्यांना फटका बसू शकते, त्यांचं नुकसान होऊ शकतं। आम्ही या ठिकाणी बंजारा शक्ती सेनेच्या माध्यमातून राज्य सरकारला आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांना एवढीच विनंती करतो की बंजारा समाजाचे प्रमुख नेतृत्व आहे संजय भाऊ राठोड यांना कॅबिनेटमध्ये स्थान देऊन बंजारा समाजाचा आनंद द्विगुणित करावा, अन्यथा बंजारा समाजाचा तुमच्याप्रती प्रचंड मोठा रोष उभारेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।